हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड काय नवीन अपडेट आलेले आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मित्रांनो, मी तुम्हाला 2 दिवसापूर्वीच म्हणजे कालच मित्रांनो मी तुम्हाला बोललो होतो की तलाठी भरती रिलेटेड नवीन अपडेट येण्याची शक्यता आहे, कारण की 19 तारखेला बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये मित्रांनो पेसा केस संदर्भात किंवा पेसा भरती संदर्भात त्या बैठकीमध्ये चर्चा वगैरे झाली होती। मी तुम्हाला ती अपडेट दिली होती आणि तुम्हाला सांगितलेलं होतं की 2 ते 3 दिवसामध्ये तलाठी भरती रिलेटेड अपडेट येण्याची शक्यता आहे। आणि मित्रांनो, नवीन अपडेट एक आलेली आहे। ती अपडेट काय आहे मित्रांनो, ती तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर बघा मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहितच आहे की जेव्हा तुमची पहिली आन्सर की आली होती त्यावेळेस मित्रांनो तुम्ही सर्वांनी आक्षेप वगैरे घेतले होते, ठीक आहे। जवळपास भरपूर आक्षेप मुलांनी घेतले होते, ठीक आहे। काहींचं असं मत होतं की काही प्रश्नांची जे 4 पर्याय असतात त्या चारही चारी पर्याय चुकीचे आहेत किंवा अशा प्रकारे तुमचे आक्षेप होते। तर त्याच्याविषयी मित्रांनो आज नवीन अपडेट आलेली आहे, ती अपडेट तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, काय नवीन अपडेट आहे ती तुमच्यासोबत शेअर करतोय। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, तलाठी भरती 2023 परीक्षा याबाबत यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या आक्षेप हरकतीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे। टीसीएस कंपनीने सदर आक्षेप व हरकतींच्या अनुषंगाने जी निवेदने प्राप्त झाली होती त्या निवेदनाचा अभ्यास करून टीसीएस कंपनीकडून यापूर्वीच्या प्रसिद्ध केलेल्या 146 प्रश्नांमधील 5 प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आलेले आहेत। म्हणजे 146 प्रश्न होते, त्यातील 5 प्रश्नांचे पर्याय नव्याने म्हणजे चेंज केलेत किंवा बदल करण्यात आलेला आहे। तसेच 2 प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। यानुसार उमेदवारांच्या लॉग इन खात्यात योग्य ती माहिती देण्यात येत आहे। तर बघा, म्हणजे जवळपास ज्या ज्या शिफ्टवाल्या मधील मुलांच्या सोबत असं झालं होतं म्हणजे प्रश्नाचं, तर त्यांचे डायरेक्ट 4 मार्क्स वाढणार आहेत आणि 5 प्रश्नाचे पर्याय बदलून दिलेले आहेत मित्रांनो, थोडक्यात असं आहे। तर त्या कोणकोणत्या शिफ्ट आहे त्या मी तुमच्यासोबत शेअर करतोय। तर ज्या शिफ्टला मित्रांनो असं येलो कलरचा आहे, तर या ठिकाणी बघा 10वा नंबर 17 ऑगस्ट 23 शिफ्ट तिसरी आन्सर की चेंज, ओके, ही फर्स्ट। त्याच्यानंतर नंबर 16 18 ऑगस्ट 2023 ची शिफ्ट 1 आन्सर की चेंज झालेली मित्रांनो, ठीक आहे। त्याच्यानंतर मी अजून स्क्रोल करतो, तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी दाखवणार आहे कोणकोणत्या शिफ्टचे चेंज झालेले आहे। त्यानंतर 56 नंबर 22 ऑगस्ट 2023 शिफ्ट 1 चं मित्रांनो आन्सर की चेंज झालेले आहे। ही तारीख लक्षात ठेवा, यामध्ये तुमची शिफ्ट आहे का चेक करा आणि तुमचे टोटल मार्क्स किती आहेत ते कमेंट करून पण सांगा। त्यानंतर नेक्स्ट आहे 78 29 ऑगस्ट 2023 ची ही शिफ्ट आहे, शिफ्ट तिसरी अवॉर्डेड फुल मार्क्स आहेत मित्रांनो। त्यानंतर नेक्स्ट शिफ्ट आहे 88 1 सप्टेंबर 2023 आन्सर की चेंज। त्यानंतर नेक्स्ट आहे 96 शिफ्ट दुसरी आन्सर की फुल अवॉर्डेड फुल मार्क्स। त्यानंतर लास्ट आहे 109 नंबर 6 सप्टेंबर 2023 ची शिफ्ट आहे, शिफ्ट क्रमांक 2 आन्सर की चेंज। तर अशा शिफ्टच्या मित्रांनो आन्सर की जे मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांच्या या शिफ्ट मध्ये म्हणजे येलो कलर मध्ये आहेत मित्रांनो, त्यांना मार्क्स वाढलेले आहेत मित्रांनो आणि त्यांचे जे काही आक्षेप होते ते मान्य झालेले आहेत मित्रांनो, ठीक आहे। आणि हेच मित्रांनो आन्सर की मध्ये बदल झालेला आहे मित्रांनो, म्हणजेच त्यांचे मार्क्स इन्क्रीज झालेले आहेत। काही विद्यार्थी असे पण आहेत त्यांचे डायरेक्ट 4 मार्क्स वाढलेले आहेत ते, आणि जे प्रश्नांचे म्हणजे ह्याच्यामध्ये बदल झाला होता या ठिकाणी दिलेला आहे बघा। तर बघा 5 प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आलेत, 5 प्रश्नांचे आणि 2-2 चे म्हणजे जवळपास 4 आणि ते 5 7 प्रश्नांचा विषय मित्रांनो टोटल याच्यामध्ये विषय होत आहे, ठीक आहे मित्रांनो। हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। आणि त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा, तुमचा रिझल्ट कधीपर्यंत येऊ शकतो तलाठी भरतीचा। तर बघा मित्रांनो, तुमचा तलाठी भरतीचा जो रिझल्ट आहे तो त्याच्यावरती जी प्रोसेस चालू आहे मित्रांनो, चर्चा वगैरे बैठक वगैरे होते हे तुम्हाला सर्वांना माहित आहे। तर बघा मित्रांनो, जानेवारी महिन्यामध्ये चान्सेस आहेत तुमचा निकाल लागण्याचे। जानेवारीच्या 10 तारखेला मित्रांनो तुमचा निकाल लागू शकतो, कारण की मित्रांनो 9 जानेवारी 2024 ला सुप्रीम कोर्टाचा निकाल जाहीर होणार आहे आणि तो निकाल जाहीर झाला की लगेच मित्रांनो तुम्हाला तुमचा निकाल तलाठी भरतीचा भेटून जाईल। थँक्यू सो मच, धन्यवाद।